मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने 22 जुलै रोजी देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात 100 महिलांना कृषी किटचे वाटप करण्यात येणार असून नर्सरी आणि गार्डनिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे। भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगरसेविका अर्चना वडनाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। आजचा हा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आम्ही आमचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ यांचा वाढदिवस करतोय आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला या महिलांचा सन्मान करायची संधी मिळते। जे कृषी विधेयक त्यांनी आणलं, कृषी सन्मान सोहळा त्यांनी महिलांचा केला, आता खऱ्या अर्थानं त्या महिलांचा सन्मान करणं ही आमची पण जबाबदारी आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीचे महिला प्रदेश अध्यक्ष तथा आमदार मान्य चित्राताई वाघ यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महिलांचा हा कृषी सन्मान सोहळा करत असताना त्यांना कृषी वाण देण्याचं ठरवलेलं आहे। हा कार्यक्रम आपण महिला मोर्चा प्रदेश म्हणून संपूर्ण जिल्ह्यात राबवतोय, तसाच तो कार्यक्रम आपण सोलापूर जिल्ह्यातही राबवतोय। या कार्यक्रमामध्ये आपण 100 महिलांचा कृषी वाण देऊन सन्मान करत आहोत। या कृषी वाण मध्ये आम्ही एक पिशवी असेल, त्याच्यामध्ये त्याचं कृषी साहित्य असेल, म्हणजे उदाहरण जर द्यायचे झाले तर एक 5 प्रकारचे बियाणे असतील त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याला लागणारी खुरपी असेल किंवा त्याला लागणारा सीझर असेल, पाणी द्यायचे जार असेल, अशा त्यांच्या त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या 5 वस्तू आहेत त्या वस्तूंचं एक किट कृषी वाण म्हणून आम्ही त्या महिलांना देऊन एक आगळ्या वेगळ्या प्रकारे देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या महिलांचा सन्मान करायचं असं ठरवलेलं आहे। हा आदेश मान्य चित्राताई वाघ यांनी आम्हाला दिलेला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही आज सोलापूर जिल्ह्यात राबवतोय आणि आम्हाला याचा अभिमान वाटते की या निमित्ताने कधीही समोर न आलेल्या महिलांचा सन्मान होते। गार्डनिंग असेल किंवा नर्सरी असेल, या क्षेत्रात महिलांचं खरं काम करण्याचं प्रमाण आहे, परंतु त्यांचा सन्मान आजपर्यंत कधी झालेला नाही आणि तो सन्मान होतोय। हाच आमच्यासाठी खरा देवाभाऊंचा वाढदिवस असेल आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान सोहळा म्हणजे देवाभाऊंचा वाढदिवस करण्याचं आम्ही स्वतःला असं समजतोय की त्यांचा सन्मान हाच आमच्या महाराष्ट्रातल्या महिलांचा, सर्व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान आहे।